नवरात्र सुरू होत आहे, तर नवरात्रासाठी काहीतरी झटपट आणि सगळ्यांना आवडेल असं बनवूया. तर उपवासाचे डोसे आपण अनेकदा बनवत असतो, पण बऱ्याचदा काय होतं, हे डोसे खाताना एकदम चिवट लागतात किंवा वातट होतात, थंड झाल्यावर खायला नको वाटतात. पण आजचे हे डोसे बनवताना काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे डोसे थंड जरी झाले तरी दाताला अजिबात चिकटणार नाही किंवा वातट देखील होणार. बनवताना काही टिप्स सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. डोशांसाठी आपल्याला लागणार आहेत भिजवलेले साबुदाणे. तर 1 वाटी हे भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहे. हे वाटून घ्यायचे आहे. तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आणि यामध्ये टाकणार आहे पाव वाटी भाजलेली वरई किंवा याला भगर असं काही भागामध्ये म्हटलं जातं. तर भाजल्यामुळे ना एकदम हलके फुलके डोसे होतात. त्यानंतर एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे याच्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे, त्यामुळे डोसा जो आहे ना अजिबात वातट होत नाही किंवा चिवट होत नाही. एकदम बॅलन्स असं डोशाचं बॅटर बनतं. त्यानंतर एक हिरवी मिरची असे तुकडे करून टाकलेले आहे आणि 2 चमचे भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे. शेंगदाणे आणि खोबरं जे आहे त्याच्यामुळे डोसा एकदम मऊसूद असा खायला लागतो, चिवटपणा वगैरे अजिबात जाणवत नाही. आता हे सगळं मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेलं आहे. लागेल त्या क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटून घेतलेलं बॅटर जे आहे एका भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करूया. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डोसे बनवताना आपल्याला दह्याचा, सोड्याचा कशाचाही वापर करायची गरज नाही. काही छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या ना एकदम मस्त असे डोसे होतील. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. आता हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी पाहायची आणि त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. तर साधारणतः 1 ते 1.5 मिनिट हे पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ एकाच दिशेने फिरवायचं आहे त्यामुळे काय होईल, पिठामध्ये हवा मिक्स होते आणि पीठ हलकं फुलकं होतं. जेवढं आपण हे फेटून घेऊ ना तेवढं डोसे छान होतात. पीठ खूप घट्टसर किंवा सेलसर नसावं, इझिली तव्यावर पसरलं जाईल असं असायला हवं. आता हे 1 ते 1.5 मिनिट मी चांगलं असं फेटून घेतलेलं आहे. आता हे 8 ते 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं पाण्याचा वरून शिपका दिलेला आहे आणि चांगला गरम झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे डोसे काढून घ्यायचं आहे. पहिला 1-2 डोसे येतपर्यंत थोडंसे होतं, नंतर एकदा तव्यावर निघायला लागले का पटापट डोसे निघायला सुरुवात होतात. आपले जे नेहमीचे डोसे असतात त्याच पद्धतीने काढायचे आहेत. इथे पाहू शकता काहीही न वापरता मस्त अशी जाळी याला पडलेली आहे. आता वरून हे तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. वरूनची साईड जी आहे ना थोडीशी सुकल्यासारखी झाली का मग वरून तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकायचं आहे आणि मग इथे पाहू शकता एकदम मस्त असा खालून कलर आलेला आहे. एकदम छान असे हे झालेले आहे. एका साईडने मी हे पलटी करून घेतलेले आहे, दुसऱ्या साईडने थोडंसं तेल टाकायचं आहे, पुन्हा हे पलटी करायचं आहे आणि आपले हे डोसे खाण्यासाठी तयार. एकदम छोट्या छोट्या टिप्स असतात त्या फक्त फॉलो करायच्या आहेत आणि जाळीदार आपले डोसे तयार होतात. कुठलाही याच्यामध्ये वातटपणा येत नाही किंवा खाताना अजिबात चिवटपणा लागत नाही. याच्यामध्ये जर तुम्हाला कोथिंबीर उपवासासाठी तुम्ही वापरत असाल तर कोथिंबीरचा वापर करू शकता. नवरात्राच्या उपवासासाठी बरेच जण घरी उपवासाची भाजणी वगैरे करून ठेवतात, पण भाजणी बनवली नसेल तर साबुदाणे ऑलवेज आपल्या घरामध्ये भिजवलेले या 9 दिवसामध्ये असतात. तर झटपट असे हे डोसे करू शकता किंवा साबुदाणे आणि वरई सुक्कं भाजून असं जर हलकंसं भाजून जर चाळून पीठ करून ठेवलं तर थोडा वेळ गरम पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचं आहे. तर त्याचे देखील डोसे तुम्ही असे या पद्धतीने बनवू शकता. तर बनवायला खूप सोपी आहे. वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून आपण हे करू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डोसे जे आहेत ते अजिबात वातट होत नाही. बऱ्याचदा काय होतं, साबुदाणा वापरलेला आहे त्याच्यामुळे खाताना असं वातटपणा किंवा दाताला चिकटलं जातं. हे डोशामध्ये खाताना अजिबात असं काहीही वाटणार नाही. एकदम मऊ असे हे डोसे लागतात खायला. जसे गव्हाचे आपण बनवतो त्या पद्धतीचे सेम हे खाताना तुम्हाला जाणवेल. मस्त आता हे जाळीदार डोसे आपले बनवत आहोत. इथे पाहू शकता कुठलाही डोसा काढताना वगैरे चिकटलेला नाही, इझिली निघत आहे. गरम डोसे जे आहेत ना जेव्हा तव्यावरून काढतो ते असे एखाद्या चाळणीवर ठेवायचे आहेत आणि थोडे थंड झाले का मग एकावर एक टाकले तरी चालेल. ते पाहू शकता एकदम मस्त असे हे मऊसूद आहे. कुठेही चिकट जर असते तर एकमेकाला चिकटून बसतील असं इथं काही नाही आहे. आणि याच्याबरोबर बनवलेली आहे मी उपवासाची खोबऱ्याची चटणी. खोबरं आणि थोडीशी शेंगदाणे टाकून, एक हिरवी मिरची टाकून ही वाटण करून घेतलेलं आहे. मस्त अशी खोबऱ्याची चटणी देखील झालेली आहे आणि डोसे नवरात्राच्या 9 दिवसामध्ये घरी करून पहा. एकदम मस्त चवीला लागतात आणि एकदा करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशा सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.